ससुरासुर म्हणू ससुरासुर म्हणू सिंध वंदिदं घोदगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 66 नंबरच्या गाथांपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत। या गाथांचा जर आपण आढावा घेतला तर आम्हाला या सुखाधिकारामध्ये आता उपसंहाराच्या 2च गाथा त्या ठिकाणी शिल्लक आहे। सुखाधिकार संपणार आहे आणि आचार्य शुभोपयोगाला सुरुवात करणार आहे। कारण सांसारिक सुख कशाने मिळतं तर शुभोपयोगाने मिळतं आणि म्हणून यानंतर शुभोपयोग सुरू होणार आहे। आता या ठिकाणी ह्या ज्या 66 गाथांमध्ये सुखाधिकारांच्या गाथामध्ये जे आतापर्यंत आपण वर्णन बघितलं त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवलेली आहे की बाह्य साधन हे सुखदुःखाचं कारण नाही, कारण ते परद्रव्य आहे आणि आपल्या सुखदुःखाचं कारण परद्रव्य नसून आपल्या परिणामांनी आम्हाला सुखदुःख होतं आणि त्याला सर्वस्वी माझा मी जबाबदार आहे। आपण आपल्या स्वभावाला विसरून आपल्या पर्यायगत योग्यतेने जेव्हा परपदार्थांचं लक्ष करतो त्यावेळेला रागद्वेष करतो आणि स्वयं सुखी किंवा दुःखी होतो। ही गोष्ट आतापर्यंतच्या गाथेत आपण बघितली। आज आपल्याला 67 नंबरची गाथा बघायची आहे आणि या गाथेमध्ये आचार्य हे सांगतात की संसारी प्राण्यांच्या सुखदुःखाचं कारण शरीर नाही, पण आत्मा स्वयं उपादानगत योग्यतेने किंवा अशुद्ध उपादानांनी सांसारिक सुखदुःख रूप परिणत होतो। ही गोष्ट तर ठीक आहे, परंतु 5 इंद्रियांच्या विषयांच्या भोगाने आम्हाला सुख आहे की नाही आहे हा जर प्रश्न पडला तर या प्रश्नाचं उत्तर देखील आचार्य या 67 नंबरच्या गाथेमध्ये देतात की पंचेंद्रियांचे जे विषय आहे, स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श ज्याचे आपण 8 भेद पाहतो, रसनेंद्रियाचे विषय रस याचे 5 भेद, घ्राणेंद्रियाचा विषय गंध याचे 2 भेद आणि चक्षु इंद्रियाचा विषय वर्ण याचे परत 5 भेद आणि कर्णेंद्रियाचा विषय शब्द याचे 7 भेद। अशा प्रकारे या 27 विषयांमध्ये तरी आम्हाला सुख आहे की नाही, याच्या माध्यमातून सुख मिळतं की नाही, तर आचार्य या गाथेत सांगतात की हे देखील इंद्रिय सुखामध्ये अकिंचितकर आहे, म्हणजेच 5 इंद्रियांचे विषय देखील सुखदुःखाचं कारण नाही। गाथा पहा 67 नंबरची। तिमिरहराजै दिट्ठी जनस्य दीवेन नत्थिकायध्वं तह सौख्यं संयमादा विषया किं तत्थ कुर्वन्ति। तिमिरहराजै दिट्ठी
जनस्य दीवेन नत्थि कायव्वं तह सौख्यं सयमादा विषया किं तत्थ कुवन्ति. ज्याप्रमाणे जैत दिठ्ठी तिमिरहरा, ज्याप्रमाणे काही प्राण्यांची दृष्टी ही तिमिरहर असते, अंधकाराला भेदणारी असते. याचा अर्थ काही निशाचर प्राणी असे आहेत की ज्यांना अंधकारामध्ये देखील दिसतं. त्यांच्या डोळ्यांची संरचना अशी असते की ते अंधकारात देखील पाहू शकतात. अशी तिमिरहर दृष्टी ज्यांची आहे त्यांना अशा जनस्य दिवेन कायव्वम नथी. दिव्याचा काय उपयोग आहे? त्यांना रात्री दिव्याची जशी गरज भासत नाही, दीपकाचा त्यांना काहीही उपयोग नाही. त्याप्रमाणे तह आदा स्वयं सौख्यम, त्याप्रमाणे आत्मा स्वयं सुखरूप आहे. तेव्हा तत्थ विषया किम कुवंती, त्यांना विषय काय करणार आहेत किंवा विषयांमुळे कसं काय सुख असणार आहे. ज्याप्रमाणे अंधकारात एखादा प्राणी बघू शकतो, त्याला दिव्याची जशी गरज नाही, त्याप्रमाणे जर आत्म्यामध्ये स्वयं सुख आहे तर त्याला अशा प्रकारे विषयांचं प्रयोजन काय असणार, असा प्रश्न या गाथेमध्ये आचार्यांनी उपस्थित केलेला आहे. टीका. ज्याप्रमाणे काही निशाचरांना, निशाचर याचा अर्थ निशायाम चरती इति निशाचरः, जे रात्री फिरतात त्यांना निशाचर म्हणतात. म्हणजेच मांजर किंवा सिंह किंवा निशाचर म्हणजे जंगलातले पशु, यांना निशाचर असं संबोधल्या जातं. तर त्यांना अंधकारास भेदणाऱ्या शक्तीने ते युक्त असल्यामुळे त्यांची दृष्टी अशी आहे की जी अंधाराचं देखील भेदन करू शकते. अशी दृष्टी असल्यामुळे, म्हणजेच अंधकार दूर करणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे किंवा अंधकारामध्ये देखील ते पाहू शकतात, अशी त्यांची दृष्टी असल्यामुळे दीपकादिकांचे त्यांना काहीही प्रयोजन नाही. याप्रमाणे या संसारात किंवा मोक्षामध्ये आत्मा हा सुखरूप परिणत असताना अज्ञानी जनांनी सुख साधनेच्या भावनेने मांडलेले हे विषय देखील वास्तविक त्याचं काय प्रयोजन सिद्ध करतील, अर्थात मुळीच नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी उदाहरण तर लक्षात आलं असेल. उदाहरणावरून आचार्य दृष्टांत आचार्य त्या ठिकाणी सिद्धांत सांगू इच्छितात. पहिल्यांदा दृष्टांत अशासाठी दिला की आपल्याला सिद्धांत सुगम व्हावा, आणि सिद्धांताचं आता प्रतिपादन करताना हे सांगतात की वास्तविकतः अज्ञानी लोक हे बाह्य विषयांमध्ये सुख शोधण्यात व्यग्र आहे. वास्तविकतः सुख हा आत्म्याचा विषय, सुख आत्म्याचा गुण आहे, निर्विषय, अमूर्त आणि सर्व प्रदेशांनी आल्हाददायक, सहज आनंद लक्षण रूप असा आत्म्याचा हा स्वभाव आहे. आणि या स्वभावानीच वास्तविकतः त्याला संसार अवस्थेमध्ये देखील सुखाची अनुभूती होते आहे. आणि त्यामुळे संसारी किंवा मुक्त कोणताही जीव असेल तरी देखील त्यांना विषयांचं काहीही प्रयोजन नाही. विषयांव्यतिरिक्त देखील ते सुख उपभोगू शकतात. विषयांपासून सुख मिळतं हा अज्ञानीच्या जीवनामधला फार मोठा भ्रम आहे. आणि हा भ्रम अनादी कालापासून जीवानी जोपासलेला आहे. अनेकांनी त्याचंच प्रतिपादन करून विषय भोगाच्या सामग्रीत सुख असतं ही आमची मान्यता दृढ केलेली आहे. आणि या मान्यतेला आमच्या आचार्य या ठिकाणी खंडन करतात आहे की असं खंडन की विषयांमध्ये सुख नाही. सुख हा तुझा स्वभाव आहे आणि तुझ्याच जवळ सुखाची प्राप्ती करण्याचं साधन आहे.
ज्याला तू सुखाची साधनं म्हणतो ते वास्तविक सुखाची साधनं नसून सुखाचा साधनाभास आहे. साधनाभास म्हटलं त्याला, की त्याच्यात सुख नाहीच आणि तरी देखील तुला सुख वाटतं. ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी असं उदाहरण पण दिलं जातं, कुत्रा हाड चघळतो, त्यावेळेला ते हाड सुखकर आहे अशी त्याची भ्रमबुद्धी होते. कारण हाड चघळत असताना त्याच्याच हिरड्यामधून जे रक्त बाहेर पडतं त्या रक्तानी तो वास्तविकतः सुखाची अनुभूती करतो, पण त्याला त्या हाडामध्ये सुख वाटतं. त्याप्रमाणे या जीवाला सुद्धा वास्तविकतः सुखाची जी अनुभूती होते ती स्वतःच्या आत्मस्वभावातून होते. त्या वस्तूविषयीचा राग आहे, त्यांनी त्याचं लक्ष केले आहे, या विकार भावनेत त्याला कथनचित सुखाची अनुभूती झालेली आहे. इंद्रियजन्य सुख तो त्या ठिकाणी उपभोगतो आहे, परंतु वास्तविकतः विषयांमध्ये सुख नसून त्याच्याच आनंद स्वभावाचं ते विकारी परिणमन आहे आणि त्याचाच तो जीवनामध्ये भोग घेतो आहे. अशा प्रकारची ही गाथा या ठिकाणी आपण बघितलेली आहे. या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल तर पहिल्यांदा आमची जी अनादिकालीन मान्यता जी आमच्या अंतरंगामध्ये ठाण मांडून बसलेली आहे की इंद्रियांमध्ये सुख आहे, विषयांमध्ये सुख आहे, ही मान्यता आमची सुटली पाहिजे. आमचे विषय उपभोग सुटतील तेव्हा सुटतील, परंतु श्रद्धेमध्ये आम्ही ही गोष्ट अंतरंगात जोपासली पाहिजे की जरी आज मी इंद्रिय सुखांच्या भोगाच्या अधीन असलो तरी देखील इंद्रियांपासून मला सुख आजही प्राप्त होत नाही, एवढं तरी आम्ही निश्चयाने अंतरंगामध्ये ठसविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोगोपभोगाची साधनं आमची जीवनात तात्काळ सुटतील असं नाही आहे, कारण साधन ही सुटायला आम्हाला कालावधी लागू शकतो. कदाचित आसन्न भव्य असेल तर त्याची परिणती लगेच बदलू पण शकते, परंतु जर दुर्भव्य असेल तर त्याच्या परिणतीमध्ये ही गोष्ट एकदम ठसत नाही. निदान आमची श्रद्धा तरी आम्हाला बदलायची आहे की या विषयांमध्ये सुख नाही. हाच प्रयोग आम्हाला जीवनात सातत्याने करायचा आहे की भोग तर आम्ही भोगत आहोत, पण भोग भोगत असताना एक मनाची पायरी किंवा भूमिका अशी आम्हाला निर्माण करायची आहे की हे भोग मला भोगावे लागत आहे. मला वास्तविकतः या भोगांपासून सुख मिळत नाही, तरी देखील अशा प्रकारच्या भोगोपभोगाच्या मी अधीन होतो आहे, हे अत्यंत कष्टप्रद आहे, ही माझ्या जीवनातली शोकांतिका आहे, असा विचार जीवनामध्ये आम्हाला निरंतर करायचा आहे. आणि यानंतर आचार्यांची आणखी एक गाथा आपल्याला बघायची आहे की दृष्टांत दिलेला आहे की दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे जसा हा सूर्य असतो की हा स्वयमेव स्वभावाने प्रकाश रूप आहे, उष्ण रूप आहे आणि देवही आहे, त्याप्रमाणे आमचा सिद्ध भगवान आत्मा देखील हा अशाच प्रकारचे सिद्ध परमेष्ठी देखील स्वभावाने स्वपर प्रकाशक आहे, तेजपुंज आहे, अनाकुलता रूप सुख स्वभावाला ते प्राप्त झालेले आहे आणि देव आहे, म्हणजे परम देव आहे, देवाधी देव आहे. अशा प्रकारची दृष्टांताच्या माध्यमातून शेवटची ही सुखाधिकाराची उपसंहाराची गाथा आम्ही बघणार आहोत. गाथा नंबर 68 बघा. स्वयमेव जहातिच्चो तेजो उन्होय देवदानभसी सिद्धो वितहा नाणं सुहं च लोगे तहा देवो. स्वयमेव जहादिच्चो तेजो उन्होय देवदानभसी सिद्धो वितहा नाणं सुहं च लोगे तहा देवो. जह नभसी आदिच्छो, ज्याप्रमाणे आकाशामध्ये आदिच्छो म्हणजे सूर्य आहे,
तर सूर्य हा स्वयमेव तेजो आणि उन्हो, स्वयमेव तेज स्वरूप आहे, प्रकाशमान आहे, स्वपर प्रकाशक आहे आणि तेजो उष्ण उष्ण देखील आहे. आणि च देवदा, या ठिकाणी देव हा शब्द देव गती नाम कर्माच्या उदयात ज्योतिषवासी देव आहे चंद्र सूर्य, त्यांच्या संदर्भात सूर्य हा शब्द या ठिकाणी देवगतीचा सूचक म्हणून वापरलेला आहे. त्याप्रमाणे देवगती नाम कर्माच्या उदयानी तो देव आहे. तीन विशेषता या ठिकाणी आदित्याची म्हणजे सूर्याची सांगितली. स्वयं तेजपुंज आहे, उष्ण रूप आहे आणि देव पण आहे. तहा सिद्धोय लोयो, त्याप्रमाणे सिद्ध भगवान देखील नाणम सुहम आणि च तहा देवो, त्याप्रमाणे सिद्ध भगवान सुद्धा या लोकामध्ये स्वयं ज्ञान स्वरूप आहे, स्वपर प्रकाशक आहे. सूर्य जसा प्रकाशमान आहे त्याप्रमाणे सिद्ध भगवान देखील स्वपर प्रकाशक आहे, ज्ञानमय आहे. ज्ञान शब्द वापरला, ज्ञान, आणि ज्ञान कसं आहे, स्वपर प्रकाशक असतं, म्हणून स्वपर प्रकाशक आहे. नंतर सुहम, सुखरूप आहे. या ठिकाणी इंद्रियजन्य सुख न कल्पिता अतींद्रिय सुख, आत्मिक सुख, अनुपम सुख हे सुख स्वरूप असा सिद्ध भगवान आहे. आणि चत हा देवो, आणि ते देव पण आहे. देव या ठिकाणी आराध्य, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये विराजमान असे हे सिद्ध भगवान आहे आणि स्वयं अशा तऱ्हेचे आहे. उदाहरणाने ही गोष्ट या ठिकाणी दृढ केलेली आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये अन्य कारणांची अपेक्षा न करता, कुठलंही बाह्य साधन नसताना देखील आकाशामध्ये सूर्याला कुठल्याही बाह्य कारणाची प्रकाशित होण्यासाठी गरज नाही. उष्णरूप होण्यासाठी कशाचीही परप्रकाशाची गरज नाही. ते स्वयं आपल्याच कारकांनी, आपल्याच कारणांनी स्वयं सातिशय प्रभेच्या भाराने चमकणाऱ्या स्वरूपाने प्रकाशयुक्त असल्यामुळे तेजोमय आहे. स्वरूपाने सूर्य जो आहे हा तेजोपुंज असा आहे. दुसरं विशेषता सांगितली, ज्याप्रमाणे कधी काळी उष्णरूप परिणमित लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे सदैव उष्णता परिणाममय असल्यामुळे उष्ण आहे. लोखंडाचा गोळा कदाचित काही काळासाठी उष्णरूप परिणतो उष्णतेच्या संसर्गामध्ये, पण हा सूर्य मात्र स्वयं निरंतर आपल्याच स्वभावाने उष्णतामय परिणत होत असतो, म्हणून तो स्वभावाने उष्ण आहे. आणि तिसरं, देवगती नाम कर्मोदयाच्या प्रवाहवश स्वभाव असल्यामुळे देव आहे. जसं आपल्याला 4 प्रकारचे चतुर्निकाय देव माहिती आहे, भवनत्रिक आणि वैमानिक. भवनत्रिकामध्ये आणि वैमानिक देव असे चतुर्निकाय देव असतात. या चतुर्निकाय देवांमध्ये, ज्योतिष्य देवांमध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि प्रकीर्णक हे ज्योतिष्य देवांचे भेद आहे. त्यामध्ये सूर्य हा प्रतींद्र आहे, चंद्र हा इंद्र असतो. या ठिकाणी देवगतीतल्या ज्योतिषवासी देवांचं उदाहरण या ठिकाणी देव या शब्दासाठी लावलेलं आहे. म्हणून देवगती नाम कर्मोदयाच्या प्रवाहवश स्वभाव असल्यामुळे देव आहे. तसेच आता हे उदाहरण सांगितलं आणि याच्यावरून सिद्धांतावर येणार आहे आचार्य. तसेच या विश्वामध्ये अन्य कोणत्याही कारणांची अपेक्षा न करता, हे आता लावायचंय आमच्या सिद्ध भगवंतांवर, की या जगामध्ये अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणांची अपेक्षा न ठेवता आत्मा, भगवान आत्मा सुद्धा कसा आहे, तर स्वपराला प्रकाशित करणाऱ्या अमोघ
अमोघ, ज्याची शक्ती कुठेही खंडित होत नाही, अशा अमोघ अनंत शक्तिरूप सहज संवेदनामय असल्यामुळे ज्ञान आहे. याच्यामध्ये स्व आणि पराला प्रकाशित करण्याची आणि पूर्ण विकासाला प्राप्त झालेली आणि अशी अनंत शक्ती संपन्न सामर्थ्य पण आहे आणि ज्ञानाचं वैभव पण आहे. अशाने हा नटलेला असल्यामुळे सहज स्वभावानी संवेदनक्षम असलेल्या मुळे तो स्वयं ज्ञान रूप आहे. हे ज्ञान याच्याजवळचं कुणाजवळचं उधार ज्ञान नाही आहे, वाचून आलेलं ज्ञान नाही आहे. स्वतःच्या अनंत ज्ञानाला त्यांनी प्रतिभासित करत आहे. दुसरं विशेषतः सांगितली की तसेच आत्मतृप्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या समाहित वृत्तीरूप आत्मतृप्ती याचा अर्थ या ठिकाणी पूर्णतः मला आता काहीही जीवनामध्ये गरज नाही, हे हवं होतं आणि याची मला प्राप्ती झाली, याच्यातच मी निरंतर अनंत काळ मशगूल राहू शकतो, रत राहू शकतो. हा परमतृप्तीचा सहज आनंदाचा स्रोत माझ्याच जीवनात आहे, ही याची परिपूर्ण खात्री अनुभूती पर्यायीत प्रगटता ही त्यांनी अनुभवलेली आहे. म्हणून अशा आत्मतृप्तीमुळे, आत्मतृप्ती हा शब्द लक्षात घ्या, यामुळे होणाऱ्या समाहित वृत्ती रूप त्याच्यामध्ये जणू काही समाहित झालेली आहे, एकाग्र झालेली आहे, अशा वृत्तीरूप अनाकुलतेमध्ये की अनाकुल याचा अर्थ कुठलीही आकुलता उरलेली नाही. इच्छा आहे तिथे आकुलता आहे आणि जिथे निकांक्ष भावना आहे तिथे अनाकुलता आहे. म्हणून अशा अनाकुलतेमध्ये अवस्थित झाल्याने हा आत्मा स्वयं सुख आहे. म्हणजे आत्मा आणि सुख याच्यामध्ये कथनचित भेद असताना अभेद विवक्षाने आचार्य कथन करतात की आत्मा सुख आहे. भेद कथनचित आहे, नाही असं नाही. आत्म्याचा लक्षण वेगळं आहे, प्रयोजन वेगळं आहे, सुखाचं लक्षण वेगळं आहे. आणि तरी देखील अभेद विवक्षेने जसं ज्ञान आत्मा आहे म्हणू शकतो, तसं सुख पण आत्मा आहे. हे अभेद विवक्षेचं कथन आहे. म्हणून स्वयं सुख आहे. आणि तिसरी विशेषता दिली की ज्यांना आत्मतत्वाची प्राप्ती अति निकट आहे, म्हणजेच जे आसन्न भव्य आहे, अशा ज्ञानी जनांच्या, असे जे ज्ञानी आहे आसन्न भव्य आहे, ज्यांना आत्मानुभूती झालेली आहे, अशा ज्ञानींच्या मानसशिलास्तंभामध्ये, स्वतःच्या मनपटलामध्ये काय झालेलं आहे, ज्यांची दिव्यता आणि स्तुती उत्कीर्ण आहे. स्तंभ घेतला, शिलास्तंभ, आणि शिलास्तंभ घेतल्यामुळे अशा या आत्मानुभूती घेणाऱ्या आसन्न भव्य, निकट भव्य किंवा ज्ञानी लोकांच्या जीवनात मनपटलावर निरंतर अशा प्रकारची दिव्यता आणि स्तुती उत्कीर्ण झालेली आहे. अशा आत्मस्वरूपवान असल्यामुळे ते देव आहे. म्हणजे परम आल्हाद रूप आहे. आणि परम आल्हाद रूप असल्यामुळे तेच ज्यांच्या अंतःकरणामध्ये निरंतर निवास करत आहे. कोण? तर स्वतःचा शुद्ध निज भगवान आत्मा हा ज्यांच्या अंतःकरणामध्ये निरंतर निवास करत आहे, असा हा देव आहे. देव आहे याचा अर्थ देवाधिदेव आहे, सिद्ध भगवान आहे, किंवा निश्चयाने जर पाहिलं तर स्वतःचा आत्मप्रभू आहे. विषय हे आत्म्याच्या सुखाला कारणीभूत भासतात. हा विकल्प आता पुरे. काय सांगितलं की विषयांमध्ये सुखबुद्धी ही आता तात्काळ सुटली पाहिजे आणि माझ्या सुखाला मी साधनभूत आहे ही मान्यता दृढ झाली पाहिजे. अशी ही गाथा 68वी सुखाधिकाराच्या अधिकारामधली शेवटची गाथा. भावार्थामध्ये लिहितात,
सिद्ध परमात्मा अन्य कोणत्याही कारणांच्या अपेक्षा विना ज्ञान, सुख आणि देव आहे. तसेच प्रत्येक आत्मा सुद्धा द्रव्य दृष्टीने सिद्ध समान आहे आणि म्हणून तो ज्ञान आहे, सुख आहे आणि देव आहे. या ठिकाणी देव हा शब्द देवगतीसाठी आलेला नसून भगवान आत्मा, सिद्ध परमात्मा यासाठी आलेला आहे. आणि म्हणून या गाथेच्या प्रयोगामध्ये आम्ही हे समजलं पाहिजे की संयोगात सुख दुःख नाही, उलट संयोग रहित आत्मा हा स्वयं सुखरूप आहे. पराला पूर्ण जाणण्याची आत्म्याची शक्ती तर आहे की हा एका पर्यायीमध्ये देखील केवल ज्ञान एक पर्याय अशी आहे की या पर्यायीचं सामर्थ्य केवढं, तर त्रिलोकातील सर्व पदार्थांना यच्च यावत जाणण्याचं एका पर्यायीचं सामर्थ्य आहे. एवढ्या सामर्थ्यानिशी हा जरी तिथे विद्यमान असला तरी देखील पराला परिणमित करण्याची शक्ती मात्र आत्म्यात नाही. आणि ज्यांचा मुळातच स्वभाव ज्ञान आणि आनंदमय आहे, तर त्याला ज्ञानी आणि आनंदी करण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. अशा तऱ्हेची इथे जरी ही गाथा संपन्न झाली आणि आपण प्रयोग बघितला तरी देखील या अनुषंगाने आम्ही एक भूदरदासजींचं त्या ठिकाणी ओळींचा संवाद आपण बघणार आहे. या अनुषंगाने भूदरदासजींनी आपल्याला एका पद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सुबुद्धी रूपी राणी, सुबुद्धी रूपी राणी, सुबुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी समीचीन झालेली आहे, म्हणजे जो सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टीचं ज्ञानही समीचीन आहे, म्हणून ही समीचीन झालेलं ज्ञान आपल्या सखीला काय म्हणतं आणि त्याचं उत्तर ती राणी काय देते हे या ठिकाणी भूदरदासजींनी मोठ्या खुबीने दाखविलेलं आहे. सुबुद्धी राणीला तिची एक सखी म्हणते की तुझा पती, सुबुद्धी राणीचा पती कोण, तर आत्मदेव हा तिचा पती आहे, म्हणजे स्वतःचा आत्मा हा या मती ज्ञानाचा पती आहे, अशी कल्पना या ठिकाणी केलेली आहे. आणि हा अत्यंत दुःखी आहे. सुबुद्धी राणीला एक सखी म्हणते की तुझा पती म्हणजेच आत्मदेव दुःखी झालेला आहे. आत्मदेव तसा खूप चांगला आहे, पण या पुद्गलांनी त्याला कष्टामध्ये टाकलेला आहे. त्यांच्या चोळीमध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर कहे एक सखी सुनरी सुबुद्धी राणी, कहे एक सखी सुनरी सुबुद्धी राणी, तेरा पती दुखी देख लागे उरार है. तुझा पती अत्यंत दुःखी आहे. महाअपराधी एक पुद्गल है, महाअपराधी एक पुद्गल है छहो माही. निरंतर हा पुद्गल अपराधी आहे, कारण पुद्गलामुळे हा दुःखी होतो आहे. आणि सोयी दुःख देत दिखे नाना प्रकार आहे, आणि तोच या आत्म्याला अत्यंत दुःख देत आहे हे आम्ही दिसत आहे. अशी ती सखी त्या सुबुद्धी राणीला म्हणते. यावर सुबुद्धी राणी असं म्हणते, कहत सुबुद्धी आली कहा दोष पुद्गल को. ती राणी म्हणते की कशाला तू पुद्गलाला दोष देते. अगं सखी, पुद्गलाला तू दोष का बरं देते. आपणही भूल लाल होत आप खबर आहे. आपलीच बुद्धी, आपलीच भूल आहे, आपलीच चूक आहे, म्हणजे त्या पतिदेवांचीच चूक आहे आणि पतिदेवानीच दुःखाचं बीज बोवलेलं आहे. पुद्गलाला तू निरर्थक त्या ठिकाणी जबाबदार आहे असं समजू नको. खरी चूक तर पतिदेवांची आहे की त्यांनी दुःखाचं बीजच रोवलेलं आहे. खोटो दाम अपनो सराफे कहा लगे वीर. आपलाच दाम जर खोटा आहे, आपलाच रुपया जर खोटा आहे, तर सराफ काय करणार. खोटं सोनं घेऊन सराफाकडे गेलं तर सराफ थोडीच आपल्याला पैसे देणार आहे. अपनो दाम, आपण खोटो दाम आपनो,
सराफे काहे लगे वीर, कोण दोष मेरो भोंदू भरता रहे. याच्यामध्ये दुसरा कुणाचाही दोष नाही, तर भोंदू भरता रहे, माझा पतीच मूर्ख आहे. हे तिने अत्यंत सुंदर शब्दामध्ये भूदरदासजींची ही रचना आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की अरे हा आत्मदेवच त्या ठिकाणी खरा दोषी आहे, हा मूर्ख आहे. आणि हा मूर्ख असल्यामुळे हा आपलं सुख त्या पुद्गलामध्ये शोधत आहे. पुद्गलाला सर्वस्व मानून त्याचाच व्यर्थ खटाटोप करण्याचा, त्याला जमा करण्याचा हा पुरुषार्थ त्या ठिकाणी करत आहे. वास्तविकता हा सुख गुण हा पुद्गलात नसून आपला आत्म्यामध्ये हा सुख गुण आहे आणि याला तो बघत नाही. हीच वास्तविकता याची या ठिकाणी चूक होते आहे. अशा शब्दामध्ये आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या अनुषंगाने जयसेन आचार्यांनी पण या शेवटच्या देव या शब्दांवर अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की देव कसे आहे, आमचे परम आराध्य कसे आहे. तर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी ही गोष्ट लिहिली की निज शुद्धात्म सम्यक श्रद्धान ज्ञान अनुष्ठान रूप असं अभेद रत्नत्रयात्मक. ज्यावेळेला अभेद रत्नत्रयात्मक म्हणणार आहे त्यावेळेला ती व्यक्ती किंवा ते मुनी शुद्धोपयोगामध्ये लीन असणार आहे. अभेद रत्नत्रयात्मक सामायिक चारित्रामध्ये तल्लीन असणारे असे ते मुनी निर्विकल्प समाधीने उत्पन्न, त्यांच्या जीवनात अभेद आत्मतत्वामध्ये ते तल्लीन असल्यामुळे निर्विकल्प समाधी आहे आणि त्यांनी उत्पन्न झालेल्या सुंदर आनंद रूपी सुखामृताचं पान करणारे, ते निरंतर अशा आत्मानुभूतीमध्ये निर्विकल्प अनुभूतीमध्ये रममाण झालेले, ते आपल्या दिव्य आनंदाचं अमृतपान करणारे असे ते सदैव उत्कंठित असणाऱ्या गणधरादी परमयोगींना, गणधरादी परमयोगी देवेंद्रादिकांना आणि आसन्न भव्यांच्या मनात निरंतर परम आराध्य आणि अनंत ज्ञानादी गुणांनी स्तुत्य अशा आपल्या सिद्ध परमेष्ठीला निरंतर ते देव रूपाने अधिष्ठित करून अनुभवत असतात. अशा तऱ्हेने आपण या 68 गाथेपर्यंत येऊन ठेपलेलो आहे आणि इथे सुखाधिकार संपला. आमचा प्रयोग आम्ही जीवनात करायचा आहे की आम्हाला परिपूर्ण अनाकुल स्वभावी बनायचं आहे. हे आमचं अंतिम साध्य असणार आहे. आणि हे अंतिम साध्य जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर आज आमच्या जवळ जो आमचा आनंद स्रोत आहे, जो सहज सुखरूप असणार आहे, त्याचाच आम्हाला अवलंब घ्यावा लागणार आहे. त्याकडेच आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आणि निरंतर निरंतर ही भावना भावावी लागणार आहे की माझा आनंद माझ्यात आहे आणि मीच माझ्या सुखदुःखाला सर्वस्वी जबाबदार आहे. आपण इथे आज थांबूया आणि उद्याच्या याच्यामध्ये आपण शुभोपयोगाची सुरुवात करूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्व